शेत रस्त्यावरील वाद जीवघेणा मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। आरोपींना अटक न झाल्यानं नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या। अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही इशारा। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडी इथं शेत रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ठिय्या मांडून बसले असून आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडी येथील रामचंद्र मगन काकरवाल वय वर्ष 50 यांना 26 मे रोजी शेत रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून काही जणांनी अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। गावातील तसेच शेजारील शेत परिसरातील व्यक्तींनी लाठाकाठ्यांनी हल्ला केल्यानं त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली होती। घटनेनंतर त्यांना तातडीनं भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। त्यानंतर नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र सोमवारी दिनांक 8 जून रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मृत्यूची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात कुटुंबियांनी टाहो फोडत आक्रोश व्यक्त केला। या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिलाय। यावेळी त्यांनी भोकरदन पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान या घटनेमुळे तडेगाव वाडी परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावेळी मैताच्या नातेवाईकांनी माध्यमांशी संवाद साधला, बघूया ते काय म्हणाले। वाजून 24 मिनिटाला आमच्या भावाचा फोन आला त्याच्या मुलाच्या नंबरवर, ओम रामचंद काकरवाल, की मला हे 5-6 जण आहे म्हणे, 7 जण ते मारायला आले काय। त्यावेळेस त्यांनी फोन केलं तर त्याचं डायरेक्ट आम्हाला रडाचा आवाज आलो। ते म्हणे मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो तर आम्ही ते पाहिलं पुरे चारी हातपाय ते काढून टाकेल होते, डोक्यावर रॉड टाकेल होते। नंतर आम्हाला पाहून पळाले, डोक्यावर रॉड टाकेले। त्याच्यानंतर आम्हाला पाहून पळाले ते तिथून। आम्हाला जाता जाता राहुल आणि परवीन म्हणायला लागले इकडून, दोघं इकडे पळाले चोपणाकडून, 5 जण तिकडे गेले नदीकडून नळणीवाडीकडे। तर त्याच्यातून 3 ओळखले आम्ही आणि 2 ना ओळखी त्यांनी। आणि ते पुन्हा ते म्हणते त्याच्यानंतर बी समजा आम्हाला म्हणते ते की तुमची पाहून घेऊ म्हणे, तुम्ही साक्षीदार बनले म्हणे। काय झालं म्हणे, 14 दिवस झाले म्हणे मारून, तरी आम्ही गावात हिंडतो म्हणे। काय केलं म्हणे तुम्ही, 9 जागी फ्रॅक्चर करून काय करून घेतलं म्हणे। मनलिक साहेब जे आमचे बीड जमादार आहे त्यांनी मॅनेज करून गेले, ते आमच्या पाठिंबा देत नाही, आरोपीला पाठिंबा करत आहे ते मनलिक साहेब। सर मी त्यांचा साला कुंभारीचा आहे म्हणून सर आम्ही माझ्या मय्यत जे होते माझे भाऊजी रामचंद छगन काकरवाल यांच्या मगन काकर सर, तर आम्ही पोलीस स्टेशन भोकरदनला तक्रार पण दिली आणि याविषयी आम्हाला अशी टाळाटाळ भेटली की आम्हाला लोकेशन भेटत नाही, आम्ही काय देव आहे का। सगळं आम्ही ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली तर आम्हाला अशीच त्यांच्याकडून उत्तर भेटत होते। त्यांचं म्हणणं होतं सर तुम्ही आम्हाला लोकेशन द्या, त्यावेळेस आम्ही त्यांना धरू। म्हणजे आम्हाला माहित नाही त्यांचं लोकेशन, मग पोलीस प्रशासन राहतं कायसाठी। माझं म्हणणं हेच होतं की पोलीस प्रशासन आहे कायसाठी। आणि ज्यावेळेस त्यांच्यावर हाफ मर्डर केस दाखल करायचं असं म्हटलं मी, ते म्हणे हाफ मर्डर केस होत नाही। म्हणलं मग काय जे हे असतं पेशंट असतं त्याला का मारून आणा घसडत आणा, त्यावेळेस तुम्ही एक तक्रार घेशाल का हाफ मर्डरची। त्यांनी अशी टाळाटाळी केली सर। ते म्हणे माझ्याकडे दाखल सर, आम्ही सुरुवातीला गेलो मांडलिक सरकारकडे, ते म्हणे माझ्याकडे ही दाखल केलं नाही, दाखल दुसऱ्याकडे केलं, मी दाखल तिसऱ्याकडे केलं। म्हणजे असं सर्व टाळाटाळी चालू आहे सर। काय मागणी आहे तुमची? माझी मागणी हेच आहे, यामध्ये जितके आरोपी आहे त्यांना शिक्षा भेटावी। अशी शिक्षा भेटायला पाहिजे त्यांना। माझं नाव प्रेमसिंग बडी आहे, कुंभारीचं आहे सर। काय नातं आहे तुमचं? सर माझे भाऊजी होते, मी एकच साला त्यांना। ते साहेबांना अटकच नाही केलं, त्याला 5 लोकांना मारेले। आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ कटाळलो मी, त्यांना काही ऍक्शनच घेतलं नाही। एक आरोपी धरलं, अटक करून टाकलं, बाकीचे आरोपी गावात येऊन राहिले मोकर सारखे। एसपी ऑफिसला अर्ज केलं, बीडीओ साहेबाला जाऊ रोज जातो मी पोलीस स्टेशनला, रोज आरोपी अटक करा। मुंडलिक सराचं काहीतरी हात आहे त्याच्यात। मुंडलिक कोण आहे? मुंडलिक जमादार आहे आमच्या बीडला, बीड जमादार आहे तो। बरं, मला एक सांगा, सविस्तर घटना कशी घडली होती, काय कारण होतं? कारण काहीच नाही, ते सरकीच्या वावरातून ते म्हणे बांधायला जा, फक्त बांधाना
ते म्हणे बांधण जात ये त्याच्यावर धावले तर ते म्हणे तो दाखवतच मी उद्याकडे. तर दुसऱ्या रोज त्यांना हे काम केलं सकाळी 5:30 वाजता. काय नेमकी घटना कशी झाली? घटना त्यांना मारलंच नाही त्याला धरून. मग आम्हाला फोन केलं तर त्यांना मर्डर केलं त्यांना. आम्हाला त्याच्या पोराला त्यानं फोन लावले 5:30 ला. ते पोरं आम्हाला सांगितलं मग आम्ही गेलो पळत मग पळाले ते पोराला फोन लावले त्यानं. मग पोरग रडत आमच्या जवळ आलो आम्ही गेलो तिथं मग ते लोक पळाले. आम्ही पाहिलं त्याला स्वतः डोळ्यानं आम्ही गेल्यावर पळाले ते जागेवरच मारून टाकत होते.